सारिकाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत छान असं शाही चिकन मसाल्यांनी भरलेलं कसलं छान चिकन दिसतंय की नाही। छान तर्रीदार त्याची अशी ग्रेव्ही तयार होते आणि छान दाटसर तयार होते। चाटून पुसून खाल अशी ही शाही चिकन ग्रेव्ही तयार होईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। त्याचबरोबर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत चला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेलं आहे एक छोटं मिक्सरचं भांडं। त्यामध्ये मी तळलेले हे कांदे टाकून घेतलेले आहे, जे आपण बिर्याणीसाठी तळतो ना त्याच पद्धतीने तळून घेतले। त्यात लसूण, आलं, काजू, या ठिकाणी बदाम पण ऍड करा। नेमके बदाम नव्हते म्हणून टाकले नाही। त्यानंतर दही टाकून घ्यायची आहे। त्यातनं मी फक्त अर्ध्याच्या वर दही टाकलेली आहे। त्यानंतर हे चिकन इथे मी स्वच्छ धुवून घेतलंय। ती पेस्ट मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेली आहे। ती पेस्ट आपल्याला इथे चिकनवर टाकून घ्यायची आहे। तर त्याची छान बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे, छान मलाईदार अशी। तर यात आता आपण काही मसाले घालूया। तर मी यात टाकून घेतलेली आहे हळद, त्यानंतर रेग्युलर लाल मिरची पावडर जी तिखट असते ती, त्यानंतर त्यात टाकणार आहे धना पावडर। तर बघा, हळद अर्धा चमचा, लाल मिरची पावडर 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, त्याचबरोबर इथे फक्त काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी 1.5 चमचा। ही अजिबात तिखट नसते। त्यानंतर मी इथे मसाला घातलेला आहे, चिकन मसाला टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे जे मसाले असतील त्यात तुम्ही ते टाकू शकतात। त्यानंतर 2 चमचे मीठ टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घ्या। यात मीठ असं घाला की जेवढं तुम्हाला ग्रेव्हीसाठी मीठ लागेल ना तेवढं यात मीठ घाला, म्हणजे चिकनला छान मीठ लागतं, छान मुरतं, नंतर टाकायची गरज पडत नाही। तर या चिकनला छान मसाला असं व्यवस्थित चोळून लावून घ्या आणि 15 ते 20 मिनिटं, जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास छान त्याला मॅरिनेट करून ठेवा। आता आपल्याला पुढची ग्रेव्ही बनवायची आहे। तर मी इथे घेतलेले आहे 3 कांदे चिरून घेतलेत, 1 टमाटा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे। आता याला छान बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने करायची आहे। तर मी कांदे तळून घेतलेले होतं, तर हे तेच तेल मी अगोदर टाकून घेते आणि जे काळं दिसतंय ते सुद्धा कांदेच आहे म्हणून त्याला काढलेलं नाहीये। त्यानंतर मी अजून एक्स्ट्रा वरून तेल टाकून घेते, कारण ते तेल खूप कमी होतं। तर आता तेल टाकून झाल्यानंतर त्याला आपल्याला छान गरम करायचं आहे। त्यात मी खडे मसाले टाकून घेणार आहे। लवंग, मिरे, दालचिनी, चक्रीफूल, वेलदोडे, तेजपत्ता, हे मी खडे मसाले यात टाकून घेतलेले आहेत। तर मसाले तळले गेले की त्यात आपल्याला जी आपण कांद्याची बारीक पेस्ट बनवून ठेवलेली होती ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे। तर त्या मसाल्याला सुद्धा, ह्या पेस्टला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर बघा, छान तेल सुटलंय, कच्चापणा पूर्ण निघून गेलेला आहे, याचाच अर्थ असं समजावा। तर आता हे छान तळून झालंय, त्यात टाकून घ्यायचं आहे चिकन, जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं ते चिकन यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बरं, तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय हे मला कमेंट करून प्लीज तुम्ही नक्की सांगाल। चला, आता चिकन टाकून झालेलं आहे। आता याला पूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स करून घेते। तर बघा, कसली छान क्रीमी अशी ती मसाला दिसतोय, त्याला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते। तुम्ही देखील अशी रेसिपी नक्की बनवून बघा, अशा पद्धतीने मसाला नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही पुन्हा अशा पद्धतीनेच ही रेसिपी बनवणार। तर बघा, आता याला मी झाकून ठेवते 2 ते 3 मिनिटं, म्हणजे त्याला छान तेल सुटेल आणि छान मसाला मुरेल। आता हे झाल्यानंतर यात मी आता पाणी टाकून घेते थोडंसं, म्हणजे जेवढी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तेवढ्या याच्यात आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तर बघा, आता हे मिक्स करून झालेलं आहे। तर यात मी आता पाणी टाकून घेते। अगोदर मी ते मसाल्याचंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी आता मला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं मी यात पाणी टाकून घेणार आहे। आता याला छान मस्त एक उकळ येऊ देईल आणि मी इथं मीठ पण चेक करून घेणार आहे। तर तुम्ही सुद्धा मीठ नक्की चेक करा, म्हणजे मिठाचं प्रमाण कळून येईल। काही वेळेला पाण्यामुळे सुद्धा मीठ कमी जास्त होऊ शकतं। तर मी आता इथे मीठ चेक करून घेतलेलं आहे आणि
मीठ पण टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अगदी कमी गॅसवर हे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. बघा अगदी झटपट असं कुकरमध्ये हे चिकन तयार होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मोकळं सुद्धा कढईमध्ये शिजवू शकतात. कमी गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अगदी आरामात हे चिकन शिजून होतं. तर बघा कसली छान त्याला तर्री आलेली आहे. तर्री अजिबात उडालेली नाही. बरेच जण म्हणतात कुकरमध्ये लावलं की तर्री उडून जाते. तर तुम्ही बघू शकता की तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा खूप अशी घट्ट अशी तयार झालेली आहे. तर बघा कसली मस्त शाही चिकन तयार झालेलं आहे की नाही चविष्ट. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. भेटूया अशा पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.